असण्याची गरज नाही. असं काय, इथून मागच्या तर याच्यात लय फरक पडतो. सर्व निवेदित इतकं येणं, भासा सगळे सगळे म्हणजे ते तेव्हाच लक्षात येतो राजकीय नेत्यांची चळवळ, तेव्हाच लक्षात येते. राजकीय नेते कसे टप्प्याटप्प्याने निघाले तेव्हाच लक्षात येतं. ठरवून असलेलं तेव्हाच लक्षात येतं. तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी, तेव्हाच लक्षात येतं. एका एकेत असं येणं दमादमाने ते बांधवाला दोष देऊन काही उपयोग नाही. ते बसलेलं सरकार घडून आणतं. नाही नाही, लय फरक आहे बाबू. आम्ही रोज तेच करतो, तुम्ही रोज तेच करता. फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला ना. लाड करायला तर आम्हाला 17 दिवस बसले हो उपोषणाला. तिने कोणते लाड केलेत बा सरकारने? त्या 17 दिवस बसले तिने आम्हाला उपोषणाला. मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही. मी त्यांना म्हणतच नाहीये त्यांनी करावं आंदोलन. मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही. प्रत्येकाला अधिकार आहे. सरकार घडून आणतं. मी सरकारला म्हणतो, त्यांना म्हणतच नाही. शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना काळी संपणार आहे. आमचं पण संपणार आहे. गावखेड्यात आम्ही राहणार आहेत. सरकार बरोबर त्याचा डाव घालून आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण सरकारच्या एक लक्षात येत नाही केव्हा त्यांच्याच गळ्यात गुंतणार आहे. तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी. एक महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे, पण सध्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल पासून ते MBA वेगवेगळ्या विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहेत. तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुलामुलींवर आली आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता वेगवेगळ्या भरती पण शिक्षण पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना OBCतूनच घेतलं पाहिजे. त्यांना कोणी जर EWS ECBCतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं, सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे. कारण EWSमधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला OBCत येता येत नाही. ते तर व्हायलाच पाहिजे. ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही. मी तर तुम्ही आत्ता सांगितल्यामुळे मी आजच्या आज लगेचच माहिती घेणार आहे त्याची. आता सरकारनं मोफत केलेलं आहे, ते काय करते ते केलं की नाही तेही बघतो. जानेवारीमध्ये GR काढला होता, ते हो. तुम्ही स्वतःहूनच तुमच्या उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं, तसं पत्रही दिलं होतं उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी. बघतोय मी लगेच 12 वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरंच शिक्षणात मोफत केलंय का नाही मुली. आरक्षण या संदर्भात जरांगे पाटील आणि भुजबळांनी एकत्र आलं पाहिजे. बच्ची भाऊन दुसरा सल्ला द्या ना म्हणा. असा सल्ला कशाला? दुसरा एखादा असेल ना.